बनवत आहे काळ्या वाटाण्याची उसळ। त्यासाठी मोड आलेले चांगले काळे वाटाणे घेतले आहेत। बघा त्यांना 2-3 दिवस ठेवले होते तर त्यांना एवढे मस्तपैकी मोड आलेले आहेत आणि ते खूप छान पण दिसत आहेत। मोड आलेले कडधान्य खूप पौष्टिक असते, ते खायला खूप आरोग्याला चांगलं असतं, हेल्दी असतं। त्यासाठी आपण घेतले आहे वाटणासाठी खोबरं, 2 मिरच्या, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर। आता हे सगळं आपण वाटून घ्यायचे। टोमॅटो टाकला, नंतरला लसूण टाकली आहे, खोबरं टाकले आणि मिरच्या टाकले। 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा थोडा असा लालसर फ्राय होऊन द्यायचा। बघा कांदा आपला झालेला आहे फ्राय। आता त्याच्यामध्ये आपण जे मगाशी वाटण केलं ते टाकून घ्यायचं। थोडं त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं वाटण आपल्याला। वाटणाला बघा तेल सुटायला लागलेलं आहे। आता आपण त्याच्यासाठी जे मसाले घेतलेत, मी इथे मसाले घेतलेत लाल तिखट, भाजी मसाला घेतलाय, गरम मसाला घेतलाय। भाजी मसाला मी श्रीकांतचा घेतलेला आहे। श्रीकांत सब्जी मसाला जो येतो मार्केटमध्ये 5 रुपयाला भेटतो, तो मी घेतलेला आहे। तो मी प्रत्येक भाज्यांसाठी वापरते, तो त्याच्याने खूप चांगली चव येते। आता हे सगळे मसाले आपण याच्यामध्ये टाकायचे आहेत। परत ढवळून घ्यायचं आहे चांगलं। थोडं अजून तेल सुटायला द्यायचं। काळे वाटाणे टाकू शकतो, तर ह्याच्यामध्ये मी मोड आलेले काळे वाटाणे टाकत आहे। टाकून झाल्यानंतर चांगलं ढवळून घ्यायचं, त्यांना त्यावेळी असंच राहून द्यायचं। बघा आता त्यांना पण वाटाण्यांना पण तेल पाणी घ्यायचं 2 ग्लास, ते ह्याच्यामध्ये टाकायचं। परफेक्ट वाटते तसं मीठ टाकायचं। बघा आता त्या उसळला चांगलं उकळ आलेली आहे।